त्याचप्रमाणे नवीन वर्षाचं कॅलेंडर निघालेलं आहे. प्रार्थना सत्कार त्याच्याकडून घेऊ शकता. अजून काय तुम्ही बघितलं असेल मागच्या क्रिसमसला हे माझं रेखाचित्र आहे. ते हॉलमध्येच राहील आपल्याला. एक आठवण असेल आमच्या उत्तम रीतीने तिनं ते तयार केलेलं आहे. मेहनत आहे म्हणजे काही शिकण्यासाठी पण मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणून मला दिल्यापासून तिच्याविषयीची कल्पना आहे की मला तिला काहीतरी दिलं पाहिजे. आणि त्यावेळेस आपण बाकीच्या लोकांचं बी नंतर आल्यानंतर ते बक्षीस करू. आज तिला मिळाल्या सृष्टी पवार. तर ही ज्या काही गोष्टी आपल्यामध्ये जे टॅलेंट आहेत ते आम्ही जोपासले पाहिजे. छंद असतील तर ते जोपासले पाहिजे आणि त्याचा उपयोग आम्ही निश्चित केला पाहिजे. देवाच्या गौरवासाठी असेल किंवा आमच्या कुटुंबासाठी असेल तर तो आम्ही निश्चितपणे करत राहायला पाहिजे आणि करायला पाहिजे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आवाज कमी आहे. झोपेत म्हणा हालेलुया. तुम्हाला बघून झोपायला तो सगळे हालेलुया हालेलुया. आपल्या शेजाऱ्यांना झोपू नका. हालेलुया हालेलुया. आपण लक्ष देऊ पडलं जावं प्रेषणाचा मटेरियल करणार आहोत. कार्याचे प्रेषण मटेरियल करते. हालेलुया. आपण प्रेषितांचं वचनाने करूया. सर्वसमर्थ देवचा पिता आकाश व पृथ्वीचं उत्पन्न करता त्याच्यावर विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या घरी गर्भरूप झाला कुमारी मरियमच्या जन्मास आला पंत पिलाताच्या वेळी ज्याने दुःख भोगिले ज्याने वस्त्रसंहार केले जो मरण पावला व ज्याला पुरले जो मृत्यूलोकास उतरला व तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवचा पिता याच्याच निकटे बसला आहे. ते तुमच्या जीवनाचा व मलिनांचा न्याय कराव्यास तो येणार आहे. ज्यावर विश्वास करीता पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनाची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकालिक जीवन यावर मी विश्वास केला. आमेन. हालेलुया हालेलुया. कृष्णासाठी प्रार्थना करणार आहोत. त्यामध्ये यश भाऊ आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृष्णासाठी प्रार्थना करा. यश भाऊ
देवाल बाप्पा हे माझ्या यहोवा जनावराला धन्यवाद देतो प्रभू जी की आपल्या वेळामध्ये तू आम्हाला वचन ऐकण्यासाठी बसवलंस माझ्या बाप्पा. तू आम्हाला सुख सांगितलं माझ्या यहोवा. प्रत्येकासाठी प्रार्थना करतो प्रभू माझी आमची मंडळी आहे माझ्या बाप्पा ती आम्हाला प्रिय आहे प्रत्येक व्यक्तीचे प्रभू जी आर्थिक काम बोल माझ्या बाप्पा ते प्रभू जी वचन येईल माझ्या देवा त्यांचं आहे माझ्या देवा पण त्यांच्यावर तू बोल माझ्या बाप्पा. तू आम्हाला आतापर्यंत मार्गदर्शन केलं प्रभू जी आता इथून पुढेही कर माझ्या बाप्पा. माझं वचन माझ्या देवा आमच्या प्रत्येकाच्या मनी झाली बसू दे माझ्या बाप्पा. आमच्या वचनाचा अंगीकार करू दे माझ्या बाप्पा. माझं यहोवा हे वचन आम्हाला ऐकण्यासाठी ते मन दे प्रभू जी. आम्हाला मानसिक हृदय दे माझ्या बाप्पा. आणि जेव्हा आम्ही वचन ऐकू प्रभू जी ते इथून जेव्हा मित्रांना तुझं वचन सांगावं विश्वासात सांगावी याचं सामर्थ्य तू आम्हाला दे माझ्या बाप्पा. प्रार्थना करतो प्रभू जी तुझ्याच गुणाने सामर्थ्य नावाने बाप्पा प्रत्येकाच्या मनाचा बुद्धी जाणून सहभागी प्रभू जी प्रत्येकाला तुझं वचन ऐकण्यासाठी हे कर माझ्या बाप्पा. अरे प्रत्येकाच्या आतमध्ये नाटकाचं येशूच्या नावामध्ये प्रत्येकाचं येशूच्या नावात माझा बाप्पा प्रत्येकाच्या बुद्धीला तुझे स्थिर कर प्रभू जी. विषयाकडे भटकू देऊ नको. प्रत्येकाच्या मनाला तुझं ठेव आणि प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये तुझं वचन ठेव माझ्या बाप्पा. तुझा विश्वास विश्वास तू आणि सामर्थ्य नावात करतो नाही बाप्पा. हालेलुया हालेलुया हालेलुया. तुमचे मोबाईल चालू आहेत पुन्हा एकदा पाहून घ्या. चालण्याची किंवा बंद करा. कार्यक्रम घोषणा झाला डिस्टर्ब करतो यासाठी आपले मोबाईल बंद करून घ्या. हालेलुया. वचन चालू असताना आपण आपसामध्ये बोलणार नाही किंवा उठणार नाही. हालेलुया. कारण की देवाचं अति पवित्र वचन आहे. मूल्य वचन आपल्यासाठी आहे. हालेलुया. आणि वचन आपण होतं जाणाऱ्यांसाठी मोठं जोरदार देवाच्या घरासाठी वाजूया. हालेलुया. हात उंच करून म्हणे हालेलुया. 2025चा शेवटच्या रविवारी आपण आलोय. 3 दिवसानंतर आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण होणार. पण तत्पूर्वी मी सुद्धा डेव्हिड सरांचे आणि परिवाराचे खूप आभार मानतो. कारण त्यांनी आम्हाला बार बार संधी दिली इथे येण्यासाठी. कधीच त्यांनी नाही म्हणलं नाही. म्हणून बार बार तुमच्या इथं आलो मी. बरोबर आहे चंद्र? तुम्ही आज एकदम खुश होतो. जेवण केलं रात्री आहे का? अच्छा ओके. म्हणून मला इथे याला बार बार संधी भेटली त्याच्याबद्दल मी या परिवाराचे खूप आभार मानतो. आणि मला कधी वाटत नाही की त्या परिवारामध्ये आलो तर दुसरीकडे कुठे आहेत. मला माझ्या परिवारामध्ये आले वाटते. तुम्ही एक माझ्या परिवार आहो. तुम्ही सगळेजण माझ्या काळजातले आहो. म्हणजे एकच काळीज आहे बरं मला. त्याच्यातच बसलो तुम्ही. तुम्ही सगळे माझ्या काळजातले आहो. म्हणून मी काय बोललो तर मी कधी कधी नितीनला म्हणतो नितीन आपल्या दोघांचा कलर सेम आहे. म्हणजे तसं काय मला काय वाटून घेऊन का. ओके. 3 गोष्टीची मी तुम्हाला चुनौती चॅलेंज करणार आहे. 2026 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. पण तत्पूर्वी 2025 मध्ये आपण काय केलंय हे थोडस लक्षात घेऊन आम्ही पुढे जायचे. ते बाबा कुठे गेले? ते बोलत होते बघा. त्यांचं नाव काय माहित नाही. केशव बाबा. ते अनाउन्समेंट करत होते. केशव कुठं आहेत? हा आहेत का? तुमचं नाव मला माहित नाही बरं. मला माफ काय. कारण मला 2च नाव लय महत्वाचे आहेत. ते काळजाच्या लय तुकड्यातले आहेत. म्हणजे नितीन आणि चंदन. तेव्हा नितीन चंदन मला बघायले. हा तुमचं नाव मला माहिती नव्हतं. त्यांनी एक गोष्ट बोलत होते. तुम्ही किती लक्ष दिलो माहित नाही. 2025 मध्ये ज्या ज्या काही तुमच्याकडल्या चुकीच्या गोष्टी असतील जोपर्यंत त्या सोडणार नाही तोपर्यंत आम्ही 26 मध्ये पोहोचणार नाही. म्हणून आज मी तुम्हाला 3 गोष्टीची आठवण करून देणार आहोत. त्या 3 गोष्टी तुम्ही बसल्या बसल्या आठवायच्यात. या 2000 पहिली गोष्ट आवाज यायला का सगळ्याला कोपऱ्यात. 2025 मधला हा 52वा आठवडा आहे. म्हणजे रविवार जो आहे हा 52 आठवड्याचा एका वर्षामध्ये एवढे रविवार येतील. हा शेवटचा रविवार आहे. आज तुम्ही आठवण करायचं बसल्या बसल्या. या 2025 मध्ये मी किती रविवारी चर्चमध्ये होतो आणि किती रविवारी आम्ही दांडी मारली ही एक आठवण करायची. आणि जर समजा
कदाचित रविवारीच तुम्हाला एक महत्वाचं असं कोणी आहे का इथं हो ज्यांनी की 2025 एकही रविवार बुडवला नाही असं कोणी आहे का? अरे बापरे, हा कोण कोण आहे? खरं आहे का? तू हातवरी करायला येते एक खरखर सांगा रे बघा. हा कोण कोण हातवरी करा की 1 2 3 4 5. वा वा, यांच्यासाठी टाळ्या वाजवू की आपण सगळेजण मिळून. किती लोक होते? 5 जण होते ना? 5 जण होते का? परत हातवरी करा की. हा 1 2 ताई 1 3 4 5. 18 जानेवारीला माझ्यातर्फे तुम्हाला एक गिफ्ट असेल हा की तुम्ही एकही रविवार बुडवलं नाही म्हणून. खरं सांगायला ही बघायला खरं राहील शक्य. हा हा साहेब, हा ठीक. त्यांचा एक विशेष कोड आहे आमचा. ठीक. दुसरं एक आता की या वर्षभरामध्ये आम्ही किती आज्ञा पालन केलं ह्याचा एक विचार करायचा. आज्ञा पालन करत असताना कोणाकोणाच्या आज्ञा पाळलं? आमच्या आई वडिलांची आज्ञा आम्ही किती मानलेत? आमच्या गुरुजनांच्या आम्ही आज्ञा किती मानलेत? या 2025 मध्ये आम्हाला 1 मिनिट आज लक्ष द्यायचं. घडी चालू झाली बघा चंदन, घडी चालू झाली बघा. हा मला सगळ्यात न आवडणारी वस्तू म्हणजे हा तुम्हाला माहित झाली. आता तिसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आजपर्यंत तुम्ही ज्या व्यक्तीला क्षमा केलं नाही त्या व्यक्तीला तुम्हाला आज आठवायचं. काही कारण असेल हो, काहीतरी कारण असेल की आम्ही ह्या व्यक्तीला बघितल्यानंतर आम्हाला ह्याला माफ करू वाटत नाही असं कोणीतरी व्यक्ती असेल. निहाल मैं हूं क्यों? नहीं है ना? इधर देखो तो फिर नाही आहे ना? अच्छा, म्हणजे मी माझं विचारून घेतलो काय भरोसा त्यांनी मला माफ केलं नसेल तर. तर जर कोणी असं असेल बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. नवीन वर्षात नव्यानं जर पदार्पण करायचं असेल तर आम्हाला नवीन व्हायला पाहिजे. त्यामुळे एक लक्षात घ्या. आणि जे जे लोक महत्वाचं राहिलं एकदम, जे लोक ख्रिसमसला आले नव्हते हात वर करा बरं. जे आले नव्हते सगळे बाकी आले होते कॅन्सल. जे आले नव्हते नवीन सोडून जे जुने आहेत त्याच्यापैकी जे आले नव्हते असे म्हणालो. जे जुने आहेत ते येऊ शकले नाहीत 25 तारखेला. कोणी आहे का असं का? हा बर ठीक. नाही तुम्हाला नाही. एक महत्वाची गोष्ट देऊ असो. 2026 मध्ये आम्हाला प्रवेश करत असताना आम्ही किती लोकांना क्षमा केलोय हे आज आम्हाला आठवायचं. रविवारी प्रत्येक रविवारी आम्ही परमेश्वराच्या भवनमध्ये किती वेळेस उपस्थित राहिलो हे आज आम्हाला आठवायचे. तिसरी गोष्ट, आम्ही कितपर्यंत आमच्या आज्ञा, आपल्या गुरुजनांच्या, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पालन केलोय ते सुद्धा लक्षात घ्यायचे. आणि त्याच्याही पुढे आज मी तुम्हाला सांगतो की या 2025 मध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी काय काय केलं हे एक लक्षात घ्यायचं. काहीतरी परमेश्वरासाठी आम्ही काम केलं असेल. आणखीन एक महत्वाचं, या 2025 मध्ये आम्ही किती लोकांना परमेश्वराचा समाचार सांगितला आणि त्यांना या चर्च पर्यंत घेऊन आलो. आपल्या लोकांनी विचार करायचा. म्हणून त्या आज ताई सांगत होत्या आमच्या, त्यांचे भाऊ, त्यांच्यासाठी त्यांनी बऱ्याचदा प्रार्थना केल्या, त्यांनी यावे म्हणून त्यांनी आले. म्हणजे असं काय केलं पाहिजे हे आजच नाही तर या 2026 मध्ये प्रवेश करत असताना काय केलं पाहिजे. आम्ही एक छोटासा एक निर्णय घेतला पाहिजे की या 2026 मध्ये प्रवेश करत असताना एकही रविवार माझ्याकडून बुडला नाही पाहिजे. असा एक निर्णय घेऊन काय करायचे, नवीन वर्षात पदार्पण करायचं. दुसरी गोष्ट, या 2026 मध्ये जास्तीत जास्त आज्ञा पालन करण्यासाठी आमचं जीवन असलं पाहिजे याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. काही लोक काय करतात माहित आहे का, चर्चला येत नाहीत पण प्रभुभोजनला येते. एक चर्च आहे आता काय लाईव्ह चालू आहे, सृष्टी लाईव्ह गेल्या, त्याचं नाव सांगणार नाही. एक असे सेवक आहेत जे चर्चला नाही आले प्रभुभोजनला जर आले त्यांना प्रभुभोजन देत नाहीत. काय म्हणतात, तुम्ही चर्चला येत ना आम्ही देणार नाही.
काही लोक काय करतात आपल्यातले बी चर्चला येत नाहीत, पण प्रभुभोजनच्या दिवशी येतील. म्हणजे प्रभुभोजन द्या, तुमचे सर तुमचे जरा चांगले आहे, त्यांनी तसं काय म्हणत नाही. पण बाहेर आहे बरं असं. जर तुम्ही येशू ख्रिस्तासोबत चालण्याचा निर्णय घेतलेला आहे, जर तुम्ही येशू ख्रिस्ताला अनुकरण करण्याचा निर्णय घेऊन पुढे चलत गेलो, कांबळे ताईने चांगली साक्ष दिली बघा. तुम्ही किती ऐकलं मला माहित नाही, मी मोजक्याच गोष्टी ऐकतो. त्यांनी काय म्हणले, तो पोलीसवाला त्यांना म्हणला की तुम्ही येशूला मानणारे मेलं तरी खोटं बोलत नाही. बाबा किती मोठा गौरव झाला. त्या पोलीसवाल्याला माहिती आहे की येशूला मानणारे लोक खोटं बोलत नाहीत. आणि असाच एक पोलीसवाला जर भेटला आणि तिथं आपल्यातलं जर कोणी तंबाखू खात असेल, पोलीसवाला पटमने येऊन आपल्यातलं जर कोणी कसं आहे साहेब बरे हो का तुम्ही, असं जर कोणी करणारा असेल, काय होणार माहित आहे का? आपलं काही होणार नाही, देवाच्या नावाची निंदा होते. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, पोरं मला बरं झालं आम्हाला, आपल्यातलं जर कोणी पोरग दुसऱ्याचीच गाडी घेऊन, बोलू का पुढं, दुसऱ्याचीच गाडी घेऊन त्याच्यावर एखाद्या पोरीला घेऊन चाललंय, धुरंधर पिक्चर बघा, ती बी धुरंधर आणि हे बी धुरंधर. असं आपल्यातले कोणी असं करत नाही. तो तुम्ही सगळे चांगले आहेत, बरोबर आहे का? हा काय बी म्हणत बा, मला काय करायची, कोणी काय. म्हणून एक लक्षात घ्यायचं, काही हो, माझ्यामुळं परमेश्वराच्या नावाची निंदा नाही झाली पाहिजे. काही आजकाल सगळ्यात मोठं अडचण काय माहित आहे का? आज्ञा मानणं ही सगळ्यात मोठी अडचण आहे. लेकरं काय करतात माहित आहे का? आई वडिलाची आज्ञा पाळत नाही. डेव्हिड सरच्या परिवारामध्ये 2 मुलं आहेत, देवानं 2 लेकर दिले, ती सगळे परमेश्वराच्या कामामध्ये आहेत, आज्ञेमध्ये आहेत. जाय ती वाजवायलेत, मर्सी दिदी त्यांनी गाणं म्हणले, सगळे चांगले आहेत. काही काही सेवक लोकांची मुलं आम्हाला सगळ्यात जास्त प्रार्थना विनंती कशाची? त्या सेवक लोकांकडून आमच्या लेकरासाठी प्रार्थना करा. काय प्रार्थना करा? एका पोरानं बापाच्या समोर काय म्हणून दाखवलं, तिथं मी प्रचारक होतो, माझा बाप पास्टर आहे म्हणून मी चर्चला जातो, नसता जाणार होतो. मी म्हणलं मला जाऊ द्या, मला इथून निघू द्या. तुम्ही एवढ्या जोरात म्हणलं, मी म्हणलं मारते का काय की बाबा बापाला. आजकाल मुलं अशी आहेत. पण आणि बघा, तुमचे लेकर कशा प्रकारे वाढले पाहिजे त्याचं कारण देखील तुम्ही आहो. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रार्थना करायला बसाल, वचन वाचायला बसाल, तेव्हा लेकरं काय करतील माहिती का? ती बसतील. आज लेकरावाला सांगायची गरज नाही की तुम्ही आज्ञा पाळा म्हणून, लेकरं तुम्हाला बघून आज्ञा पाळतील. म्हणून या 2026ला आपल्याला प्रवेश करत असताना आम्ही देवाच्या आपल्या लेकरावानी किंवा आपल्या आई वडिलांनी लेकरावला किती आज्ञात पालन केलं हे लक्षात घ्यायचं. सगळे लीडर लोक परमेश्वरानं डेव्हिड सरला एवढे दिलेत. लीडर लोकांनी देखील ऐकायचं की आमच्या आगव्याची आम्ही किती आज्ञा ऐकलो. हो चंदन, बरोबर आहे का? 11 वाजता सर्व्हिस सुरू होते, आपण 11:30 ते निवांत. काय होतं एका दिवस लेट झाला तर? एक उदाहरण सांगायला बरं, तसं तुम्ही एकदम आज लय भारी म्हणलो. मला आज काय वाटलं मनातून सांगू का? मी पंजाबला गेलो, काय की वाटलं ती गाणी बोलाते ना, प्यार, मी मला पंजाब आलो काय मी तुम्हाला जेवण दिले रात्री व्यवस्थित. मला लगेच कळतंय तुम्ही एवढे एकदम एनर्जीफुल गाणे म्हणलो का लगेच. तुम्ही पंजाबी गाणं म्हणलो, तुम्ही नाश्ता बी केला होता. ओके, असं चालतंय, काळजी घेतली तुम्हाला. तसं या 2026 मध्ये प्रवेश करत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा झाली नाही पाहिजे. असं आलेले सर्वजण आहेत का माझ्यासोबत? ती घडी गेली बघा पुढं, मी पुन्हा आलो कधी ती घडीच फोडतो मी, कारण मला लय चिड आहे तिची. सगळ्यात महत्वाची नितीन गोष्ट महत्वाची काय आहे, तुम्ही घडीचं किती बोललो की सर कधी म्हणत नाही थांबा हो. वाई चर्च मध्ये कुणाला काय बोलायला की सेवक येऊन बाजूला थांबत आहेत, आणि दशांश काय बोललं की जाऊन बसत आहेत. बोला तुम्ही बोलत राहा नाही, तुम्ही कळालं नाही तुम्हाला. काही चर्च मध्ये मी प्रचार करताव का, मी काही कठोर बोललो का नाही, तसं तर आपण मेजर लाठी वाणी. कोणता मेजर लाठी माहित आहे का तुम्हाला? नाही,
माहित आहे तुम्हाला, अहो कड्या करून तुम्ही नितीन तुम्हाला माहित आहे का मेजर लाठी त्यांनी विचार करता त्याच्यात मिशा होत आहे की सर इनको मानव हा शोला और शबनम मधला मेजर लाठी. तसं मी काही काही ठिकाणी एकदम कठोर बोलतो का, तर प्रचार संपायच्या म्हणजे संपायच्या आधी ती येऊन सेवक थांबते, असं ती बी गपचप थांबना असं करते, म्हणजे मुद्दामून लक्ष जावं. आणि एखाद्या वेळेस मी तुम्ही दशांश दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, मला पटपणे जाऊन बसतो तिथे आणि त्याच्याकडे बघू लागलं का संपू का, नाही बोला बोला, इकडे घसा बी बसला, नाही बोला बोला, पाणी प्या आणि बोला, हॅलो. तसं आपल्याकडे नाही. सर कधी मला आजपर्यंत म्हणले नाही ती बंद करा, आणि मी ऐकत होय, मी ऐकणार नाही. मी ती गळत दरवाजे बंद केले, मी सांगेन असं. चला, आज अनमोल जीवनाबद्दल आम्ही या 2026 मध्ये प्रवेश करतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो 2026 लिहून घ्या तुम्ही. 2026 बद्दल 2026 तुमच्या जीवनामध्ये 10 पटीने आशीर्वादाचं वर्ष ठरणार. 1-2 नाही, 10 पटीने मला प्रभूने सांगितलं. दुसरी गोष्ट, चर्च वाढीसाठी देखील 2026 पासून ते 2029 पर्यंत भरपूर स्कोप आहे, भरपूर चर्चेस वाढले जातील 2026 ते 29. आणखीन एक गोष्ट सांगतो, 2026 ते 2029 अपोस्टल आणि प्रॉफिट लोकांची मिनिस्ट्री परमेश्वर वाढवणार आहे. तिसरी आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, या 2026 मध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही परमेश्वराला मागणार आहेत त्या सर्व गोष्टी परमेश्वर तुमच्यासाठी पूर्ण करणार आहे. एकच आट आहे त्याची, फक्त एकच आट आहे, त्या परमेश्वराला पकडून राहायचे, त्या परमेश्वराला पकडून राहायचे. माझ्या जीवनात काही हो, अडचणी येवो, दुःख येवो, संकट येवो, काही हो, फक्त त्या परमेश्वराला पकडून राहायचे. एवढं जर आम्ही 2026 मध्ये केलो, तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टीचं उत्तर तुम्ही ते वर्ष संपायच्या आत, अर्ध वर्ष संपायच्या आत तुम्ही बघणार. माझी गोष्ट लक्षात घ्या, माझी गोष्ट लक्षात घ्या, मी जी बोलतोय ते, कारण जी गोष्ट प्रभूनं मला सांगितलेली ती सांगतो मी तुम्हाला. कारण ह्या 2030 ची परिस्थिती खूप भयंकर आहे. 2030 मध्ये कदाचित आम्ही अशा प्रकारे भेटू का नाही आणखीन माहित नाही. काय होणार आहे, काय करणार आहे प्रभू अजून काही सांगितलं नाही, पण काहीतरी होतंय. म्हणून लक्षात घ्या, जो अनुग्रहाचा काळ परमेश्वरानं तुम्हाला ना आम्हाला दिलेला आहे, त्या अनुग्रहाच्या काळामध्ये आम्ही आणि तुम्ही राहणं पाहिजे. जॉय तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही निश्चित फॉरेनला जाणार, निश्चित फॉरेनला जाणार तुम्ही. प्रभू तुमच्यासाठी कार्य करणार. सगळ्या दादू पाळखी सगळ्या बघा, जय तुम्ही फॉरेनला गेलो की नाही, पहिलं मला फोन करा, तिथं गुगल पे चालतंय. परत ध्यानात ठेवून नितीन, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये सेवेचे मार्ग देखील परमेश्वर काढणार. एकच आठ तुमच्या जीवनामध्ये एकच काम करायचे, त्या प्रभूला पकडून राहायचे. एक लहान लेकरू असते, लहान मुलगी असते, तिच्या बापाला धरलेला असते हाताला आणि ती जात असते. एकदम पाणी येते, काय होतंय ते समुद्रातून थोडस नदीतून जायचं, नदीचं भरपूर भरपूर पाणी येते. ती मुलगी काय करते माहितीये का, बापाचा हात सोडते आणि काय म्हणते की तुम्ही माझा हात पकडा. तर ती बाप काय म्हणते, काय फरक आहे, तू माझा हात धरला आणि मी तुझा, नाही म्हणजे ह्याचा फरक आहे. बाबा मी जर तुमचा हात पकडले तर ती पाण्याचा प्रवाह जर जास्त झाल्यामुळे माझा हात सुटू शकते, पण तुम्ही ज्या वेळेस माझा हात धरचाल ना, पाण्याचा प्रवाह किती जरी आला तर मला माझ्या बापावर विश्वास आहे. माझा बाप स्वतःचा मृत्यू स्वीकारल पण माझा हात सोडणार नाही. एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, तुमच्या बापाच्या हाताला तुम्ही पक्क बसा, एकदम घट्ट पकडा. संकट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, दुःख येऊ द्या, त्रास येऊ द्या, एकच म्हणा, माझा हात माझ्या बापानं घट्ट पकडलाय, काही जरी झालं तरी संपणार नाही, हा हात सुटणार नाही. आशीर्वादाच्या वर्षामध्ये तुम्ही प्रवेश करता, तेवढं आशीर्वादित वर्षामध्ये प्रवेश करायचं तर हे केलं पाहिजे. आम्ही आज एक छोटासा संदेश बघणार आहोत, निते चंदन, एकदम छोटासा संदेश बघणार आहोत आपण.
हा, एकदम छोटासा. नितीन बरोबर आहे का? आपला छोटा संदेश, हा तेवढा तसा. ख्रिस्तातलं अनमोल जीवन जगायचंय, ख्रिस्तासाठी कार्य करायचे. त्या कार्यासाठी आमच्या जीवनामध्ये एक अनमोल त्याचं जीवन कसं असते त्याच्याबद्दल आपण बघणार. 2 व्यक्ती मी तुम्हाला सांगणार आहेत. 2 व्यक्तीच्या जीवनामध्ये, 2 व्यक्तीच्या जीवनाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की ख्रिस्तामध्ये आमचं अनमोल जीवन कशा प्रकारे जगलं पाहिजे. त्यावेळेची परिस्थिती कशी होती हेही तुम्हाला सांगतो मी. पण असलेल्या परिस्थितीकडे नजर अंदाज करून प्रभूकडे, परमेश्वरानं जी गोष्ट माझ्यासाठी ठेवलेली आहे ती गोष्ट घेऊन पुढे जाणं हे एक महत्वाचं काम. आज मी 2 व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. त्या दोन्ही व्यक्तीकडे ज्या वेळेस तुम्ही बघाल, ज्या वेळेस परमेश्वरानं त्यांना पाचारण केलं ती परिस्थिती वेगळी होती, त्यांच्या जीवनातल्या घटना वेगळ्या होत्या. पण त्यांनी एकच काम केलं, परमेश्वराला कुठल्याही प्रकारचा प्रश्न न विचारता परमेश्वरामध्ये पुढे वाढत गेले. काही लोक मला काय म्हणतात की मला सेवेमध्ये वाढायचे, काय केलं पाहिजे? मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, तू परमेश्वरामध्ये तुझे मुळ जे आहेत ते घट्ट करण्याचा प्रयत्न कर. पहिला व्यक्ती ज्याचं जीवन ख्रिस्तामध्ये अनमोल होतं, अनमोल व्यक्ती, अनमोल जीवन जगणाऱ्या 2 व्यक्तीच्या जीवनाबद्दल आपण पटकन बघूया. पहिला व्यक्ती अब्राम. आम्हाला माहिती आहे अब्रामाच्या जीवनाबद्दल काय काय, अब्रामाला परमेश्वरानं कशा प्रकारे पाचारण केलं, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला आहे. त्याची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न मी करतो. हा अब्राम, त्याच्या बापाचं नाव क्या था? या तुमको मालूम है क्या? नाही? अरे काय इथं बसून नाही म्हणाला तुम्ही गपशीप. हो चंदन, तुम्हाला माहित आहे का अब्रामच्या बापाचं नाव? अरे तुम्हाला बी माहित नाही? नितीन तुम्हाला बी माहित नाही? त्यांनी मला माझ्या बायकोचं नाव माहित आहे, बस झालं बाबा. तुम्हाला बाकीच्याच नाव काय करायचे ते बरोबर आहे का? अब्राम अशा देशामध्ये होता जे मूर्तीपूजाचा देश होता. आणि त्याच्या वडिलाचा जो व्यवहार आहे, तो वडील जे आहे त्याचे ते एक मूर्ती बनवणारे होते. त्यांचं वडिलाचं नाव 12 नंतर किती? हे बाई 12 नंतर किती येते? हे माय हा 12 नंतर किती? 12 नंतर अब्रामाच्या बापाचं नाव. म्हणजे लक्ष ठेवा बरं. कारण का तर काही 12 नंतर ती लक्षात ठेवा जरा. हा 13 जो आहे काय करायचा माहिती आहे का? मूर्ती पूजा, काय मूर्ती बनवायचा. आणि मूर्ती बनवत असताना काय करायचं माहिती आहे का? त्याच्या सगळ्या गोष्टी या अब्रामाकडे देऊन जायचा. अब्रामाला एक वाटायचं की माझे वडील या प्रकारे ही मूर्ती बनवतात, सगळं करतात, परंतु आजपर्यंत एकही मूर्ती मला बोललेली नाही, एकही मूर्ती बोललेली नाही. पण एक वेळेस असं झालं की परमेश्वरानं त्या अब्रामाला बोलले. पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराने अब्रामास बोलला. 70 वर्षाचा असताना परमेश्वरानं अब्रामाची भेट घेतली. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, परमेश्वराला तुम्हाला बोलण्यासाठी कुठलीही वयाची कुठलीही अट नाही. परमेश्वर 12-13 वर्षाच्या असणाऱ्या त्या शमूएलला बोलू शकतो. तोच परमेश्वर 75 वर्षाच्या झालेल्या मोशेला बोलू शकतो. तोच 70 वर्षाच्या अब्रामालाही बोलू शकतो. तर तुम्हाला आणि मला का बोलणार नाही? हालेलुया. आठ एवढी आहे की आम्ही परमेश्वरामध्ये किती वेळ घालवतो, आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये किती बसतो, हे देखील महत्वाचं आहे. अब्रामाला परमेश्वरानं सांगितलं, उत्पत्ती याच्या 12व्या अध्यायामध्ये 3 गोष्टी सोडण्यासाठी सांगितल्या होत्या. आपलं राहतं घर, आपल्या बापाची जायदेज आणि तुझ्याकडनं जे काही आहे ते कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सोडून मी दाखवेन त्या जागेला जा, असं अब्रामाला सांगितलं होतं. आता या अब्रामाची परिस्थिती कशी आहे माहिती आहे का? कुठं जायचंय माहिती नाही, कुठं राहायचंय माहिती नाही, पण एक आवाज आहे त्याला.
त्या आवाजावरती त्याने विश्वास ठेवला. त्याला एकच माहिती होतं, हा आवाज जो मला बोललाय त्या आवाजामध्ये काहीतरी आहे. आता वाचा इब्रिकरासपत्र 11 अध्याय 8 वचन. इब्रिकरासपत्र 11 अध्याय 8 वचन. पटकन वाचा, एवढे मोठे पिढे आणले. हा, ज्याला भेटले त्यांनी वाचा. हा, इथलं वाच आहे कंजूस लोक, ते तेवढ्या लांबून वाच. निहाल तुम्हाला बोल रे बाबा, तू वाच रे, मला काय सांगू. झाल्यावर हा, जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. त्याला चालू करा. आपण कुठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. हा, त्याच्यात वाचा. अब्रामाला पाचारण झाल्यावर हा जे ठिकाण हा त्याला वतन असे हा, मिळणार होते थांबा. तुम्हाला माईक द्यायला म्हणून तुमच्या बायकोने इशारा केला, म्हणजे माझ्या नवऱ्याला वाचायला घरा खरडा पडेल म्हणून गप घाबरून मी माईक दिलं बरं तुम्हाला. माझी काही इच्छा ना तुम्हाला माईक द्यायची, त्यांनी बघितले माझ्याकडे डोळे वटरून असल्यास घाबरलो मी. हा, वाचा, तीच वचन वाचा. अब्रामाला पाचारण झाल्यावर अब्रामाला पाचारण झाल्यावर म्हणजे परमेश्वरानं त्याला बोलल्यानंतर, जे ठिकाण लक्षात घ्या, जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते काय होणार होतं, काय होणार होतं, वतन असे मिळणार होतं. याचा अर्थ काय, मिळालेलं नाही. सर्वजण आहेत का माझ्यासोबत? म्हणजे वतन असं भेटणार होतं, म्हणजे भेटलेलं नाही. प्रभूनं ती जागा त्याला दिली नव्हती. येणाऱ्या दिवसामध्ये ती जागा त्याला भेटणार होती. जिथं जायचंय ती माहिती नाही, जी जागा तुम्हाला पुढे चलून भेटणार आहे त्याच्या मनामध्ये एक विश्वास. पुढे वाचा बरं. त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. बस, एक गोष्ट त्याच्या लक्षात होती, मला ज्या देवानं बोलवलेलं आहे, मला ज्या देवानं पाचारण केलेलं आहे, तो देव माझ्याशी कधी खोटं बोलत नाही. मग काही हो, माझ्याकडे राहण्यासाठी जागा असो नसो, मला एक झोपडीमध्ये राहण्याचा असो, एक गोष्ट त्याच्याकडे होती. परमेश्वरामध्ये एक अनमोल जीवन जगण्याचं, एक समर्पित जीवन जगण्याची एक कला त्याच्याकडे होती. म्हणून तो ज्या गावामध्ये, ज्या ठिकाणी त्याला राहण्यासाठी सांगितलं होतं, तो अशा विचारानं त्या ठिकाणी गेला, ज्या जागेमध्ये प्रभू मला बोलवणार आहे, ज्या जागेबद्दल प्रभू मला सांगतोय, येणाऱ्या दिवसामध्ये ती जागा प्रभू मला देणार. हालेलुया. 2026 मध्ये जे लोक आपलं घर बांधण्याचा विचार करतील, जे अर्ध घर बनवलंय, अर्ध घर बनवायचे, पैसे भेटणार, ही करणार, तुम्हाला 100% सांगतो, तुमचं घर प्रभू बनवणार. टाळ्या तर वाजवा कंजूस लोकांनी. आता पुढे काय लिहिलंय बघा, पुढे वाचा. आणि आपण कुठे जात आहोत हो, हे ठाऊक नसताही तो निघून गेला. अहो त्याला कुठं जायचंय त्याला माहिती नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ख्रिस्तातलं जीवन कसं आहे माहिती आहे का, वेड्यासारखं जीवन आहे. लोक वेडे म्हणतील, बरोबर आहे का चंदन? लोक आपल्याला पागल म्हणतील, पण आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का, येशूसाठी पागल होऊनच काम केलं पाहिजे. लोकांचा विचार करायचा नाही. तिथं असं लिहिलंय त्या अब्रामाबद्दल की त्याला माहिती नव्हतं कुठं जायचंय. एक विचार करा, एक चित्र आपल्या समोर उभा करा, एक चित्र. तो आपल्या घरी येऊन काय म्हणायला असेल, मला देवानं पाचारण केले, मला देवाच्या सेवेसाठी जायचं. पहिला प्रश्न लोक काय विचारले असतील, काय विचारले असतील? हा हा, कुठे जायचं? हो, क्या बोलू, क्या कुठे जायचंय? तुम्हाला कुठं जायचं माहित आहे? तुम्हाला घर रेल्वे स्टेशन की बघायला है क्या, किधर है? तिथे धुरंधर जाणे नाही देखली. पहिला प्रश्न काय विचारण्यात येतील, हा कुठं जायचंय. जर तुम्ही त्यांना म्हणलो
माहित नाही. काय म्हणते काय म्हणते आमच्या मुंबईच्या भाषेत, इथं म्हणत नाहीत बरं. आमच्या मुंबईच्या भाषेत काय, ए गांजा पिऊन आला का बाबा, इथं काय म्हणते माहित नाही बरं. ते 10 रुपयाला का सकाळी सकाळी घेतली, म्हणजे देवानं बोलवलंय पण, आणि कुठं जायचं हीच माहित नाही. बरोबर आहे का. लोक काय म्हणते, पागल आहे. त्यांना पौलुस काय म्हणते, मी ख्रिस्तासाठी पागल नाही, त्या पागलपेक्षा जास्त काम करणार आहे. बघा एक गोष्ट लक्षात येत, आमच्या जीवनामध्ये ख्रिस्तासाठी एक धून पाहिजे. आम्हाला काहीतरी केलं पाहिजे, आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. ही धून जी आहे तुम्हाला एका मोठ्या कामामध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करते. 2026 ऐकून घ्या, 2026 तुम्हाला विजयी बनवणारं वर्ष ठरणार आहे. तुमच्या जीवनातल्या ज्या ज्या काही समस्यामध्ये जिथं जिथं तुम्ही हारलेलो असाल, त्या 2026 मध्ये प्रभू तुम्हाला विजेता ठरवणार आहे. लक्षात घ्या, विजेता होण्यासाठी आम्हाला काहीतरी कोशिश केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, अब्रामाला माहिती नाही कुठं जायचंय, पण निघाला. होस कोणी काही म्हणू आपल्याला, सेवा करणार आहे म्हणून. काही इथल्या बायका चांगल्या आहेत बरं. एक उदाहरण देतो. काही बायका काय करतात माहिती आहे का, नवऱ्यालाच नाव ठेवत येतात. बायबल घेऊन चाल घेऊ का बघा, चाललं बघा बायबल घेऊन. याला काय येड लागले की बाबा ते हालेली याचे, उगीच बायबल घेऊन जाते. घरात इथं लेकराला खायला नाही. असो, अशा बायका मुंबईला म्हणतात, इथं नाही. बरोबर आहे का चंदन? बरोबर आहे ना. मी कशाला बोलू काही. चंदन घाबरून गेले, हो म्हणू का नाही म्हणू. नितीन एकदम खुश आहेत, माझी बारी नाही, माझं लक्ष आहे तुमच्याकडे. नितीन एकदम आज्ञाकारी माणूस आहे एकदम. मला भात कच्चा दिला, त्याची भात करपल्याला आले गेल्याचं. अमरसिद्धीने एवढा मोठा भात दिला मला, आम्हाला खावा हो खावा म्हणजे दाडा दाडा एकदम. आता ह्याची पनिशमेंट तुम्हाला आहे. हॅलो, लक्षात घ्या, मला काय सांगायचं ते भाताचं सांगणार मी. आज भात बी नाही. मला एक गोष्ट सांगायची आहे, काही पत्नी लोक आपल्या पतीला सेवेसाठी जाऊ देत नाहीत. काय म्हणतात माहिती आहे का, लोक ते हालुल्याच्या नादात अर्ध पागल झाले. असोत, आपल्या पत्नी अशा नाहीत. चंदन, नितीन काय म्हणणं आहे? कमीत कमी म्हणावं तर लागेल, बसले समोरच बाबा. ही गोष्ट इथं नाही माय, ही माय इथं होत नाही माय, ही सगळ्या मुंबईत होत येतात. मुंबई पुण्याला. बरोबर आहे का. तुम्ही सगळ्या चांगल्या माय. नवरा चालला की माय माझा नवरा लय चालला आहे माय, असं माय माय हा माय. जे तुम्ही वेगळं समजायला मला, म्हणजे असं उत्साहित, जे मला म्हणायचे असं उत्साहित करतात. चंदन बरोबर आहे, एकदम असं उत्साहित करतात. आणि बायका असं उत्साहित करतात एकदम इथून मनातून की नवरा काही नवरे घरात जायलाच घाबरतो. इकडं बाहेर प्रचार करून आले, गाणे गाऊन आले, येशू पैदा हुआ, म्हणा की अरे म्हणा की म्हणा. हो बँडवाली, एवढं भारी गाणे बिणे तिकडं म्हणून आले आणि घरात जायला घाबरतो. का मला विचारा की का. प्लेट इथे, गिलास बायको फिकते, तांब्या फिकते, हिच्या घाबरण्यामुळे. जाताना नवरा असं करते, दरवाजा वाजत, हॅलो हा हॅलो. आणि त्याच्यात फोन येतात. आपल्याकडे फोन डिजिटलचा जमाना. फोन अर्धी पावर त्या गायकाची ती फोन आल्यास जाते. त्या फोन मध्ये कवा यायचं गाणं करा. असोत माय, तुम्ही लय चांगल्या हा बरं गळ्याच्या माया मनातून सांगायला. बरोबर आहे का नाही ते चंदन? तसं काय ही सगळीकडे तिकडे होते. मुंबई, पुणे, बेंगलोर. आणि काही लोक
काही पती लोक पत्नीला सेवा करण्यासाठी अडखळ मानतात. घरातलं काम करा, लेकरं बाळ सांभाळा, जेवण बिवणं बनवा, काय ती थोडं बहुत रविवारी जायचं असते. हा उगा आले करायचं रविवारी, 1 मिनिट हात प्रार्थना झाली, हात आता द्यायचं, निघून या. असं ही बी गोष्ट इथं होत. नितीन बरोबर आहे का? सगळं काम असं. तुम्ही सगळे चांगले आहेत. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ह्या शेवटच्या रविवारी 25च्या आमच्यामुळं जर तुम्ही एखाद्याला सेवेसाठी अडखळण आणताय का नाही ते सुद्धा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. या अब्रामाला माहिती नाही कुठं जायचंय हो, ती जागा बी माहित नाही, कुठं त्याला जाणार आहे तेही माहित नाही, पण त्या आवाज त्याच्यावर विश्वास आहे. त्या आवाजावरती त्याला विश्वास आहे. पूर्ण करा ती 8वं वचन पूर्ण वाचा. अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनाचे मिळणार होते त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कुठे जात आहोत हे ठाऊक नसताही तो निघून गेला. त्याला माहिती नाही कुठं जायचंय. रोमकरासपत्र 4:17 वाचा. रोमकरासपत्र 4:17 वचन. रोमकरासपत्र 4:17 वचन. पटकन वाचा रे बाबा, घडी पुळाले. मी तुला पुष्कळ राष्ट्राचा बाप केले आहे असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. या देवावर त्याने विश्वास ठेवला, तो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते आपल्यासारखी आज्ञा करीतो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच्या शेवटच्या वचनामध्ये शेवटचा भाग खूप सुंदर आहे. मराठीमध्ये थोडासा समजायला अवघड आहे. काय लिहिले माहित आहे का? जे अस्तित्वात नाही, अस्तित्वात म्हणजे ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या गोष्टीला अब्रामानं काय म्हणला? ती जागा आहे मला भेटणार आहे, ती जमीन आहे मला भेटणार आहे, तिथली जी जागा जी आहे, तिथली जमीन जी आहे मला आणि माझ्या सगळ्या परिवारातील सगळ्या वंशजच्या लोकांना भेटणार. त्याला म्हणते विश्वास. म्हणून त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलंय की, तुम्ही वाचा की चंदन, तुम्ही वाचा. याविषयी असा शास्त्रलेख आहे, त्या अब्रामाविषयी असा शास्त्रलेख लिहिलेला आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्राचा बाप असे केले आहे. पुष्कळ राष्ट्राचा बाप असे केलेले आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो तो देव मेलेल्यास जीवित करतो, मेलेल्यास जिवंत करतो. जे नाही त्यास. थांबा 2026 मध्ये तुमच्या जीवनातल्या ज्या काही मेलेल्या वस्तू तुम्हाला दिसतील, कदाचित तुमचं आजारपण तुम्हाला असं वाटत असेल की आता माझं शरीर जे आहे आजारपणामध्ये असं जाईल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या समोर कुठल्याच गोष्टी शक्य होणार नाहीत, माझ्या जीवनामध्ये आता कसल्याच प्रकारची मोठी गोष्ट होणार नाही. तुम्हाला मी शब्द देऊन जातो परमेश्वराच्या अभिषेकात, तुम्हाला शब्द देतो, तुमच्या जीवनातील सर्व मेलेल्या गोष्टी ज्या आहेत प्रभू 26 मध्ये जिवंत करेल. पुढं वाचा. जे नाही त्यास ते असल्यासारखे आज्ञा करीतो. जे नाही, अहो समोर काही सुद्धा दिसत नाही, काही जागा नाही, कुठं जायचं माहिती नाही, त्या कुठल्या जागेमध्ये जायचं काहीच माहित नाही. त्याला एक माहित आहे, मला बोलवणारा आवाज खरा आहे, माझा देव खरा आहे. आणि ज्या गोष्टी मला आज दिसत नाहीत ना, त्या गोष्टी परमेश्वर माझ्यासाठी पूर्ण करेल. त्याच्या पहिल्या वाक्यामध्ये काय लिहिले? तुला पुष्कळ राष्ट्राचा पिता म्हणवलं जाईल. हळूच एक वाक्य सांगतो नितीन, ऐकलो का तुम्ही? ज्या वेळेस अब्रामाला, त्याला माईक द्या, त्यांना नितीनला माईक द्या, अहो द्याव माईक. त्यांना मध्ये झटका लागते काय, 3 वेळेस म्हणलं माईक द्या, माईक द्या. असं का होते? बडे बडे देश में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती. इथं देश छोटा आहे आपला, बरोबर आहे का? नितीन, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, खरं सांग. तर काय लिहिले? मी तुला पुष्कळ राष्ट्राचा
काय करीन? माझा प्रश्न असा, त्यावेळेस अब्रामाला किती लेकर होते? पटकन सांगा. ये सरदार जी बहुत असरदार है, मैं बहुत डेंजर आदमी हूं. मैं किधर गया? मेरे पास बंदूक लेके आया मैं. हाँ हाँ, उभा राहा. आता सांग, याच्यावर उभा राहा. तुमची बाईक बघते हो. हा बोल. काय शब्द काय दिलाय तुला राष्ट्राचा? परिस्थिती काय? म्हणजे आपली परिस्थिती कशी आहे? एखादं जोडपं आले, आपण प्रार्थना करा, देव तुम्हाला फलद्रूप करेल. एक जर किर्याक डोसक्याचा असते, मग गिर्याक म्हणजे तसं किर्याक हो, साहेब तुम्हाला किती लेकर आहे? बेजती होती आपली, एवढी बेजती काय करा. नवरा बायको काय करतात माहिती का? 4 महिने चर्चलाच येत नाही का? आमची बेजती झाली. अहो सावदेव साहेब, त्या अब्रामाला काय होतं माहिती का? ज्या गोष्टी आज दिसत नाहीत, मला त्याच गोष्टीवर विश्वास करायचे, कारण देव बोलणारा खरा. देव जो बोलतो ते करतो. तुमच्या जीवनात बी देव बोललाय ती गोष्ट होणार म्हणजे होणार. कुणी नाही म्हणू द्या, कुणी नाही म्हणू द्या. तुमच्या जीवनात परमेश्वर कार्य करणार म्हणजे करणार. कारण देवाला तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? तुम्हाला जर उचलून धरायचे तर देव तुमच्या जीवनात काय, एकच काम करायचं. तुम्ही इकडे पटमने आले लगेच ते म्हणते कार्तिक काय की पाकी. एक काम करायचं नितीन, काय करायचं माहिती आहे का? मी एक उदाहरण दिलं होतं काही काळापूर्वी. काय एका लेकरानं हात दिलं, काही गेल्या आठवड्यात दिलं होतं ना उदाहरण. माई घरी हा, काय करायचं माहितीये का? आमच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून एक मोठी साक्षी जर बनवायची असेल, 100% तुमच्या मोठ्या साक्षी होणार म्हणजे होणार. 100% होणार. एकच अडचण आहे, एकच कंडिशन आहे त्याच्याशी, बापाला घेतला. धरा की मला, मी परत सांगतो तुम्हाला, आपण परमेश्वराला जर धरण्याचा प्रयत्न केलो सोडू शकतो. बरोबर आहे? पण बापाला एकच म्हणायचं. काय काय म्हणायचं? काय म्हणायचे? अहो त्याला एकच म्हणायचंय, मी तुम्हाला पकडलो तर माझा हात सगळं सुटू शकते. मला नाही पकडत, तुम्ही सोडू शकत नाही. तुम्ही मला धरा असं म्हणा. हो, तुम्ही मला धरा. हा, तुम्हाला धरून आले. हॅलो, लक्षात घ्या, एकच काम करायचं. आपल्या बापाला काय म्हणायचं माहिती आहे का? माझा बाप आहे, मला पकड. कारण मी जर तुला पकडलो, जगामधल्या लय भवान्या फिरतात. भवानी म्हणजे मला काय वेगळं समजून का बरं? आमच्या लातूरमध्ये भवानी म्हणजे पुरीचं नाव आहे. तसे भवानी नाही, ही एक भवानी फिरते. म्हणजे समजलं का? उत्तम. बरे आहोत तुम्हाला? सोडकाल तुम्ही ताई दिसल्या, तुम्ही बार एकदम स्वर्गाच्या बाजूलाच बसला तुम्ही. वार येत राहते तिकडून. अर्ध त्यांचं इकडं आहे, एक कान इकडं आहे, एक कान तिकडं आहे, म्हणून तुम्ही स्वर्गाच्या आधीकडे जाऊ. मैं इधर चला. तसं काय करू नका बरं. हा, तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट करायची. आपल्या बापाला काय म्हणायचं? मी तुम्हाला पकडल्यानंतर भवानीमुळे मी तुम्हाला सोडू शकतो. ही एक भवानी आहे. बोल भवानी माता ती नाही, ही भवानी. गरिबी अचानक आली, ती एक भवानी. काय झालं? कडकी लागली, एकदम कडकी. घरात पहिले एवढं मोठं काय 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 होतं, आता काय झाले? साखर बी नाही, दूध बी नाही, पीठ बी नाही, तेल बी नाही. भिकारी काय भिकाऱ्याच्या भिकारी झालो. मीठ बी नाही. आणि बाजूचं शेजारी त्याच वेळेस येऊन काय म्हणते, अहो तुम्ही चर्चला जाता ना, कशी काय एवढी गरिबी लागेल तुम्हाला? बाई तीच गोष्ट ध्यानात दिसते. म्हणजे दोघं बी बरं. बाई लगेच दिमाग लावते,
अहो ती बोलल्याला खरंच आहे हो. कसं आहे माहिती आहे का, आम्ही एवढ्या वेळेस चर्चला चालला, तिथं काहीच होऊ नाही असं बाई म्हणते. तुमची बाई नाही बरं, तुमची बाई लई चांगली आहे. हो म्हणा, हो म्हणा. हा हो म्हणायला बरं, ती ऐकाय नाही बाबा, ती घालायची दगड मला. हो म्हणा. हा काय हो, काय हो, माझी बायको चांगली आहे. माझी बायको चांगली आहे. तुम्हाला दगड मग ती काय विचार करते, आम्ही ज्या चर्चला जात आहोत सर बघितले एवढं का हळू बोलले, आम्ही ज्या चर्चला जातो तिथं आशीर्वाद नाही म्हणून आम्ही कंगाल झालो. मग काय करायचं, तिकडे एक तेलगू बाबा आहे, स्तोत्रम 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 अंडवरे स्तोत्रम करणारा. पण काय आपण काय काय का बघा हे म्हणलं, मी काय म्हणाय नाही बरं. काय करू, बाबाकडे गेले दोघ, हाय ती बी गेलं. ज्या घरात राहतो तिथं घराच्या किरायदारच काढून टाक. मालकानं म्हणलं खाली करा. असं असंही तर होत नाही ना बा. हॅलो, मला काय सांगायचं माहिती आहे का, तसं काय होते माहिती आहे का, आमच्या जीवनात आम्हाला काय वाटते माहिती आहे का, जी गोष्ट आमच्याकडे नाही ती गोष्ट इतरांकडे असल्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त होते की नाही. त्यावेळेस आपण एक गोष्ट बोलायची त्यांना, परमेश्वराचा एक योग्य वेळ आहे, त्यावेळेस परमेश्वर मला देणार. योग्य वेळ आहे, त्या योग्य वेळी परमेश्वर मला देणार म्हणजे देणार. आणि दुसरं एक म्हणायचं होतं, आणखीन एक दुसरं एक म्हणायचे, मला परमेश्वर सर्वोत्तम देणार. म्हणा म्हणा, नीट म्हणा, नीट म्हणा. हा तसं नाही, तसं नाही, मला परमेश्वर सर्वोत्तम देणार असं म्हणा. आता जर तुम्ही सरळ नाही म्हणलो काय काय तर द्या हो. हा हे झालं सर लेके देते का बाद में सर को. हा मला परमेश्वर सर्वोत्तम देणार. मला परमेश्वर सर्वोत्तम देणार. हा म्हणा की ती बघायला पाकिट काढलेली एवढं ध्यान. अजून एकदा मला परमेश्वर सर्वोत्तम देणार. सगळे काय विकीला परमेश्वर सर्वोत्तम देणार. आता टाळ्या वाजवा जरा जोरात. हे बसल्याने काय म्हणाले तुम्ही का, त्याला एक केलं ते काय म्हणाले काय नाही ती म्हणाले मी नाही, मी मन ओळखणारा माणूस. आमच्या लातूर मध्ये त्याला काय म्हणतात माहिती आहे का सर, मन कवडी, म्हणजे मनातलं ओळखणारा. कोणती कोणती बाई इथं बसून स्वयंपाक घरात चालले मला लगेच कळते. काय 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 असं करतात. असं इथं नाही, इथं नाही. बरोबर आहे. बस सर्वोत्तम देणार परमेश्वर त्याच्या वेळेमध्ये. तुमच्याकडे सर्वात जास्त चांगली वस्तू राहणार. कंडिशन एकच आहे, बापाला धरून ठेवा. त्याला म्हणा की आम्हाला तू धर, बाकी आमच्याकडे काय करायचं. अब्रामाकडे काही सुद्धा नव्हतं, पण एक विश्वास होता. येणाऱ्या दिवसात परमेश्वर मला काय करणार माहिती आहे का, राष्ट्राचा पिता करणार. निश्चित परमेश्वराने दिस केली. ज्या जागेमध्ये त्याला राहण्याची झोपडी होती ती जागा असं लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये, ती वतन दाखल त्याच्या पूर्ण परिवारास दिली. आणि त्याच्याही पुढे जाऊन असं लिहिले की अब्राम काय म्हणतो, अब्रामाला परमेश्वर आशीर्वाद काय देतो, तू ज्या ठिकाणी पाय ठेवशील, तू ज्या ठिकाणी पाय ठेवशील ती जमीन वतन दाखल तुला आणि तुझ्या वंशजाला मी देणार आहे. हो, हा तो परमेश्वर आहे. कारण आपला परमेश्वर साधा परमेश्वर नाही, त्या परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य आहेत.
म्हणून आजपासून तुमची प्रार्थना बदला. काय लोक प्रार्थना करतात सर, देवा मी माती कचरा जोडते नको केलं की मला वाटतं तुला असं धरून खाणार. काय म्हणते, क्या बोलते, क्या बोलते, तर मी घरा मी माती कचरा जोड. आराम. इकडे लिहिले का आपला परमेश्वर अद्भुत कार्य करणार आहे. लिहिले का नाही चंदन, लिहिले का नाही. तुम्ही अशी करत प्रार्थना, तुमची बाई अशी करते प्रार्थना, बायको नाही करत ना. हा बरं आहे. मी तीन कोपऱ्यात बसली, त्यांनी मला आता मी तिकडून येऊ शकत नाही, मला परत तिकडून बोलू नका. येतो का. हा मला काय म्हणायचंय, तुमच्या प्रार्थना बदलल्या पाहिजे. प्रभूला तुम्ही छोटं करायची गरज नाही. प्रभू हा मोठा आहे, प्रभू विशाल आहे, त्याला सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तुमच्या प्रार्थनेमुळे त्याला सीमित करण्याची आवश्यकता नाही. तो अद्भुत कार्य करणारा मंत्री आहे म्हणून लिहिलेला आहे. म्हणून आम्ही काय म्हणलं पाहिजे, तो आपल्या बापाला आपण कसं मागता माहित आहे का. एक लिकूर राहते, हो 10 रुपये द्या ना, इकडे लवकर या, पटकन या. ह्याला जर मी ह्यांचा एक मुलगा मी त्यांचे कलरवाणी जाऊ मी ऐक, समजा आम्हाला पैसे पाहिजे, काय म्हणणार 10 रुपये द्या. बरोबर आहे का. इलेकंजी साहेब बाप माझा देत नाही, बायकोला देते नसतं. मग मी काय म्हणणार, अरे द्या हो पैसे 10 रुपये. ठीक आहे म्हणा, चल तू काय कर माहित आहे का, 10 दिवस उपवास कर, 21 दिवस उपवास कर, 40 दिवस उपवास कर, नाहीतर तू दररोज प्रार्थना कर, पुन्हा माझ्याकडे मग 10 रुपये देईन, असं म्हणणार का. हा का बर, हो पर का बर. अहो बाप आहे हो, हक्कानं मागू शकतो. अरे द्या ना गपचूप. तसं आपल्या बापाला सांगायची गरज नाही, आम्ही धूळ माती कचरा आय 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 एकच म्हणायचे. वा आपल्याला आशीर्वाद पाहिजे, कोणतरी असले की तुम्हाला कधी विसरणार नाही. हा म्हणून एकच म्हणायचे आपल्या बापाला, माझ्या जीवनातले आशीर्वाद जे तुमच्यामुळे भेटणार आहेत ते सगळे आशीर्वाद मला भेटले पाहिजेत, कारण मी तुमचा वारस आहे, माझा हक्क आहे त्या आशीर्वादावर. जर आमचा बाप एवढा मोठा आशीर्वादित आहे तर आम्ही त्याचे लेकर देखील आशीर्वादित असलं पाहिजे. बरोबर आहे का, बरोबर आहे का. सगळे सहमत आहेत का माझ्यासोबत. आमचा बाप येशू ख्रिस्त एवढा आशीर्वादित आहे, शब्दाच्या द्वारे सगळी सृष्टी बनवलेला परमेश्वर आहे, तर त्याचे आम्ही जर वारसदार आहोत तुम्ही आणि मी, तर आम्ही काय केलं पाहिजे माहित आहे का, आम्ही प्रत्येक आशीर्वादाचे हकदार बनले पाहिजेत. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आतापर्यंत शत्रूनं बरेचसे तुमचे आशीर्वाद चोरलेले असतील, बरेचसे तुमचं नुकसान झालेलं असेल, बऱ्याचशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असाल, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश भेटत नसेल, लिहून घ्या 2026 मध्ये सगळे आशीर्वाद तुमच्याकडे धावत येणार आहे. हे अब्रामाची गोष्ट झाली. आता आणखीन एक वस्तू, ते घडीला बंद करावं, गळ्याच्या मायछान गळ्याला मायछान घडी ले पळायले, मी कधी नाही ती घडी फोडता बघा सर एकदम. आणि कांबळेताही घडी फोडल्याच मी, तुम्ही नवीन घडी चर्चला द्या, हो म्हणा. हा मला बी द्या एखादी घेऊन, रोलेक्सची घडी घेऊन द्या मला. होय जाय, जास्त काही किंमत नाही, 2.25 लाख रुपया. होय हो म्हणा की हो. हा आताच आपण काय ऐकलं ताई, आपला परमेश्वर कसा आहे, मोठा परमेश्वर, अद्भुत कार्य करणार. साधी गोष्ट मागायची नाही हो. तुम्ही किरायाचे रूम भेटू दे म्हणून चंदन देवाला तुम्ही मागत असाल, देवा आम्हाला किरायाची रूम भेटू दे, देव तुम्हाला घर देण्यासाठी तयार. आम्ही मागायला काय, आम्ही आतापर्यंत मागायला काय, किरायाचे रूम दे. दुसरी एक पद्धत आहे, म्हणजे इथं नाही पेंटिकॉस्ट, ती रडत येतच लय, म्हणजे रडण्याबद्दल मला काय नाही, ती रडत येतच. कधी कधी तर घाबरलो मी एक येतात, अरे ह्याला काय झालंय बाबा, रडू का लागले, कशासाठी रडायले, मला अडचण माझ्या डोक्याच्या बाहेर आहे चंदन, माझ्या म्हणजे
तुम्ही रडू नका असं मला म्हणायचं नाही, पण कशासाठी रडायले? मला आईची वाटते. असं जर कुणी मला दिसलं, मी असं जातो त्याच्या पुढे, बाबा तू रडून बादलीभर जरी रडलाच तुला आशीर्वाद भेटना. अहो आपला बाप आहे होते, त्या बापाला एक शब्द बोलायचे, एक शब्द आम्हाला द्या म्हणायचं. देणार का नाही तू? का असं म्हणणार आहे जावा तुम्ही उपास करा, जावा तुम्ही रडून या? एक लक्षात घ्या, आपला बाप आपल्याला सर्वोत्तम गोष्टी देणार आहे. एक आणखीन एक व्यक्तीचं जीवन बघा, त्याच्या जीवनामध्ये काय झालंय, नोहा असं त्याचं नाव आहे. नोहाच्या बाबतीमध्ये पण आपण सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत. नोहाच्या जीवनाबद्दल बघा, उत्पत्ती याचा 9वा अध्याय, त्या 9व्या अध्यायाच्या अगोदर 6 अध्याय 8वं वचन वाचा. उत्पत्ती 6:8. उत्पत्ती 6:8. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. तिथं असं लिहिलंय की परमेश्वराची कृपादृष्टी नोहावर होती. आणि तुम्हाला एक माहिती असलं पाहिजे, वेळ गेली. हा लक्ष द्या. हॅलो सगळेजण आहेत का? माझ्यासोबत आहेत का? असा हात करा. ते हसलेलं लिकरू आहे का? हा बाबा मला विसरू नको, 10 रुपये दे खर्च, एवढा हसवला देतोस का? कोणतं होतं लिकरू? अरे दे ना 10 रुपये, 10 रुपये दे. बर ठीक. नोहाला परमेश्वराने एक काम दिलं होतं. काय काम दिलं होतं माहित आहे का? एक अशा प्रकारचे एक जहाज बनवण्याचे काम दिलं होतं. आणि जहाज का बनवायचा होता माहित आहे का? परमेश्वर एक टास्क देतो, एक काहीतरी गोष्ट तुम्हाला देतो, त्याच्यामध्ये तुम्ही किती विश्वासयोग्य आहेत, त्याच्यामध्ये किती तुम्ही आज्ञा पालन करणारे आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे परमेश्वराची आवाज ऐकून काम करणारे आहोत, याच्यासाठी परमेश्वर टास्क देतो. टास्क म्हणजे काय? एक छोटस काम देतो तुम्हाला. एक छोटस काम आहे, पण छोटं काम नव्हतं. नोहाला परमेश्वरानं काय सांगितलं माहिती आहे का? अशा प्रकारचं एक जहाज बनव, कारण येणाऱ्या दिवसामध्ये मी काय पवित्र शास्त्रामध्ये पहिल्यांदा असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने मनुष्य बनवून परमेश्वर दुःखी झाला, म्हणून परमेश्वराने असा विचार केला की हे मानव जातीतले लोक जे आहेत यांच्या मनामध्ये नुसते वाईट विचार येतात, म्हणून मी काय करणार की जेवढे जे माणूस आहेत, जेवढी जी प्रजा जे आहेत त्या सगळ्याला नष्ट करणार. परंतु नोहावर त्याची कृपादृष्टी होती. परमेश्वराने नोहाला एक टास्क दिली, एक काम दिलं. काय काम दिलं माहिती आहे का? नोहा अशा प्रकारचे एक जहाज बनव, एवढे लांबी, त्याची रुंदी, हे लाकडा सर्व, अशा प्रकारचे जहाज बनव. जहाज बनवत असताना लोक नोहाला वेड्यात काढायला लागले. त्या बायबलमध्ये असं लिहिलं की कित्येक वर्ष लागले ते जहाज बनवत असताना. नोहा जहाज बनवत असताना लोकाला सांगायचा. एखादी वस्तू बनवत असताना, कदाचित ती जहाज बनवत असताना लोक त्याला येऊन विचारायचे, हे काय बनवतो? तो म्हणायचा की जहाज. कशासाठी? येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस येणार आहे, परमेश्वर जो आहे पाऊस आणणार आहे आणि सर्वाला नाश करणार आहे, आणि जे लोक या जहाजामध्ये बसतील का ते सगळे लोक वाचतील. तर ते लोक आमच्या आणि तुमच्यासारखे होते. त्यांनी कधी आकाशातून पाऊस येईल असं कधी बघितलं नव्हतं. समुद्राच्या अलीकडे राहणारे लोक होते, त्याच्यामुळे त्यांना माहिती नव्हतं की पाऊस असं आकाशातून येईल. म्हणून सगळे लोक काय करायचे? नोहाच्या बोलण्यावर हसायचे. परमेश्वरानं जर तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, परमेश्वराकडून जर तुमच्या जीवनामध्ये एक अभिषेक, विशिष्ट प्रकारचा अभिषेक प्राप्त केलेला तुम्ही आहात, तुमच्या अभिषेकावरती लोक हसतील, तुमच्या दर्शनावरती लोक हसतील, तुमच्या स्वप्नावरती लोक हसतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्या स्वप्नामध्ये, तुमच्या त्या अभिषेकामध्ये जर स्थिर असाल तर तेच लोक तुमच्याकडे परत येतील. आता नोहा प्रत्येकाला काय सांगायला लागलाय? अहो जहाज बनवायला देवानं सांगितलंय, अशा प्रकारचा पाऊस येणार आहे. सगळे लोक हसायचे तिथे, सगळे लोक हसायचे. वाईट विचार करणारे लोक होते, सगळे लोक वाईट करणारे होते. त्यांच्या मनात जसं त्यांना वाटत तसं करणारे लोक राहत.
म्हणून काही लोक बाईक वरती पाठीमागे लिहितात, गाडी आहे तुम्हाला जैसी पीछे लिखा होता है माय लाईफ माय रूल्स. मला तुझ्या पुढे लिहून जावं लागतं, तुझी राख रांगोळी व्हावी तुझ्या गाडीची, तुझ्या लाईफ. असं आहे तुझ्या गाडी? नाही गाडी आहे. हा तसं काय लिहू नका, कारण आपलं नियम कोण बनवते? आपण येशूच्या नियमाने चालला. काही लोक काय म्हणतात माहिती का, माझं जीवन आहे माझे नियमात चालत नसते. चलता चलता धडेल म्हणे पडलं, कसं करायचं आता? कुणाचे नियम? हॅलो, नोहाच्या वेळेस परिस्थिती एकदम वाईट होती, लोक वाईट करणारे होते, लोकांच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी नव्हत्या. परंतु परमेश्वरानं त्या नोहाला बोलवलं आणि त्याला एक जहाज बनवण्याचं काम दिलं. आणि तुम्हाला सांगू द्या की त्यावेळेस परमेश्वराच्या वतीनं केवळ 8 लोक त्या जहाजेमध्ये प्रवेश केले आणि संपूर्ण प्रजा जी आहे, संपूर्ण लोक जे आहेत, त्या 40 दिवस 40 रात्र येणाऱ्या पावसामुळे सर्व नष्ट झाले. केवळ नोहा आणि त्याच्या परिवारातले 8 जण वाचले गेले. म्हणजे मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, जर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक मोठं काम करण्यासाठी जर सांगत असेल, तर ते काम करत असताना तिथं केवळ तुमचा बचाव होणार नाही, तुमच्याद्वारे तुमच्या परिवाराला वाचवण्याची परमेश्वराची योजना असते. तुम्ही एकटेच वाचले नाहीत पाहिजे, तर तुमच्याद्वारे परमेश्वर तुमच्या पूर्ण परिवाराला वाचवणार आहे. म्हणून घाबरू नका, कधी मनामध्ये हे विचार करू नका आमच्या परिवारात मी एकटाच विश्वास हो. असं गर्वानं म्हणा की परमेश्वरानं या परिवारामध्ये उद्धाराचं कार्य करण्यासाठी मला निवडलेलं आहे. आमचा अर्धा विश्वास आम्ही तिथंच हारतो. काय? आमच्या घरात एकटाच विश्वास आहे म्हणून हरकत नाही. एक म्हणा की परमेश्वरानं या संपूर्ण घराचा उद्धार करण्यासाठी मला निवडले म्हणा. या संपूर्ण घरामध्ये परमेश्वरानं मला सेवेसाठी पाचारण केले. या संपूर्ण खानदानामध्ये परमेश्वरानं मला सेवा दिली. ही म्हणा लोक तुमच्या जीवनातला बदल बघतील आणि ते बदलणार. हालेलुया. नोहाच्या जीवनामधलं त्याचं अनमोल जीवन कसं होतं माहितीये का? परमेश्वरानं जी काही गोष्ट दिलेली आहे, पाऊस कधी येईल माहिती नाही. नोहानं बी पाऊस बघितला नव्हता वरून पडणारा. त्यावेळेस पाणी जे आहे ते समुद्र जे होते, समुद्राच्या त्या लाटा यायच्या ना, त्याच्यातून पाणी यायचं. लोक त्याला पाऊस समजायचे. उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिले, टाइम संपला मग काय सांगणार नाही. पाऊस नोहानं बी बघितला नाही. असा आकाशातून पाऊस येईल त्यालाही माहित नव्हतं. फक्त त्याला एक लक्षात आलं, देव बोललाय म्हणजे खरं आहे. देव बोललाय म्हणजे ती गोष्ट खरी आहे. कारण देव मनुष्य नाही सो खोटं बोलेल. देव देव आहे. म्हणून मला आज तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, 3 मिनिटामध्ये संपवतो. 3 मिनिटामध्ये. पुढच्या वेळेस त्याचा काम तमाम करा. देखो निहाल, अगली बार में उसका आमच्या दुसऱ्या भाषेत ओम बट स्वाहा करा. एक गोष्ट तुम्हाला सांगून संपवतो. ख्रिस्तामध्ये आमचं अनमोल जीवन जर जगायचं असेल ना, जी गोष्ट आज तुम्हाला दिसत नाही त्या गोष्टीकडे फक्त प्रभूनं सांगितले म्हणून चालायचं. जी गोष्ट आम्हाला वाटते अशक्य आहे तरी सुद्धा तिथं पाऊल टाकायचं, कारण ती गोष्ट शक्य करणारा परमेश्वर तुमच्यासोबत. तिसरी गोष्ट, कसलीही परीक्षा असू द्या, कसलंही संकटाचं काम असू द्या, कसलंही मोठं काम असू द्या, प्रभूकडून आम्हाला भेटलंय ना, प्रभूकडून भेटलंय ना, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे करायचा. लोक आपला हसी मजाक करतील, लोक आपल्याला थोड्या दिवसासाठी काहीतरी वेडवाकडं बोलतील. निश्चितपणानं एक दिवस ते लोक तुमच्याकडे जरूर येणार म्हणजे येणार. जे लोक तुमची हसी उडवलेले आहेत, ज्यांनी तुमचा मजाक केलेला आहे किंवा ज्यांनी तुमच्यावरती वेगवेगळ्या टिप्पणी केलेल्या आहेत, ते लोक देखील तुमच्याकडे आदरानं बघणार, तुम्हाला आदर देण्यासाठी येणार. कारण आमचा परमेश्वर आम्हाला
आदर देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. उभे राहूया का आपण सगळेजण प्रार्थना करूया. फिनिश बटन असते त्याच्यात. फिनिश केलं का बाबा? डन. प्रार्थना करूया आपण सगळेजण. डोळे बंद करूया, डोळे बंद करूया.